नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अतिवृष्टी झाली, नदी नाले फुटले, विहिरीतून पाणी बाहेर आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं। आणि मग त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या या पीक विमा कंपनीकडे। क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून काहींनी केल्या, काहींनी फोन लावून केल्या। आता तक्रारी दाखल केल्याच्या नंतर सर्वे करायला कोणीच येईन। बरेच शेतकरी परेशान झाले। आता त्यावेळेस मी बरेचसे व्हिडिओ बनवले होते नुकसानीबाबत। मग त्यावेळेस शेतकरी बरेच कमेंट करत होते की आम्ही पीक विम्याची तक्रार केली, कारण आता पीक विम्याची तक्रार कशी करावी या संबंधीचे व्हिडिओ आता बऱ्याच जणांनी टाकले होते। अशी तक्रार करा, कोणी म्हणलं फोन लावून करा, कोणी म्हणलं क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून करा, त्यामध्ये हे ऑप्शन निवडा, असं नुकसान झालं टाका, तसं नुकसान झालं टाका, असं बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवले, मीही बनवले होते। मग त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की जरी तक्रारी दाखल केल्या तरी या तक्रारींचा सर्वे करायला कोणीच येईना। ना कृषी सहाय्यक आलाय, ना पीक विमा कंपनीचा कर्मचारी आलाय। मग ते का आले नाही, काऊन आले नाही, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो। आणि त्याला नेमकं कारण काय आहे की हे आले काऊन नाही, कारण ही नैसर्गिक स्थानिक आपत्ती होती आणि स्थानिक आपत्तीमध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबाबत त्यांनी यायला पाहिजे होतं। पण त्यामध्ये केंद्र शासनाने जो काही बदल केलेला आहे तो बदल झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पीक विम्याचे जे नुकसान झाले त्या पीक विमा कर्मचारी असो किंवा कृषी सहाय्यक असो हे प्रत्येक गावात गेले नाही, फक्त काहीच गावात गेले। मग त्याचं कारण काय होतं तर मित्रांनो, काय झालं माहितीये का, पहिल्यानंही अशी जर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे नुकसान झाले तर प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे व्हायचा। म्हणजे आता नुकसान कसं व्हायचं, एखाद्याचं 1 एकर नुकसान व्हायचं, कोणाचं 2 एकर व्हायचं, कोणाचं 1.5 एकर व्हायचं। मग ज्याचं जेवढं झालं तेवढी नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळत होती। पण आता तसं राहिलं नाही मित्रांनो। आता सर्व शेतकऱ्यांचं सर्वे होत नाही। त्यामध्ये जर मूळ मुद्दा असा आहे त्याच्यातला की या अगोदर जेवढ्या तक्रारी केल्या तेवढ्या शेतकऱ्यांचा सर्वे व्हायचा, त्यांचं ज्या शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळायची। पण आता तसं होत नाही। आता नुकसान कोणाचं किती होऊ द्या, जे नुकसान भरपाई मिळते ती सारखीच। मग एखाद्याचं सगळं खरडून गेलं तरी त्याला तेवढीच नुकसान भरपाई, आणि एखाद्याच्या नुसत्या वावरातून पाणी जरी गेलं तरी त्याला तेवढीच नुकसान भरपाई। याचं कारण काय मित्रांनो, तर केंद्र शासनाने 8 मार्चला एक पत्रक काढलं होतं आणि त्यानंतर 30 एप्रिल 2024ला एक काढलं होतं। तर यामध्ये या पत्रकामध्ये काय बदल केलेला आहे की जी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे, मग अशा स्थानिक नैसर्गिक आपत्ती असताना जेवढा त्या क्षेत्राचा त्या मंडळाचा विमा आहे त्याच्या 25%च्या वर जर तक्रारी दाखल झाल्या, लक्षात घ्या मित्रांनो की जे मंडळ आहे त्या मंडळात जेवढा विमा काढलेला आहे त्याच्या 25%च्या वर जर शेतकऱ्यांच्या तक्रारी गेल्या तर तेथे प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचा सर्वे होणार नाही। तिथं फक्त काही ठराविकच गावांचा सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नुकसानीनुसार 25%च फक्त नुकसान भरपाई दिल्या जाते, असं त्यामध्ये बदल केलेला आहे। मग या बदलामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं। ज्यांचं वढ्याच्या शेजारी नाल्याच्या शेजारी जमीन आहे त्याची पूर्ण जरी खरडून गेली आणि एखाद्याची जर उंच माथ्यावर येईल त्याचं नॉर्मल नुकसान आहे तर त्याला तेवढीच नुकसान भरपाई मिळते आणि यालाही तेवढीच नुकसान भरपाई मिळते। मग हे फक्त जे विमा कर्मचारी असो किंवा कृषी सहाय्यक असो हे तुमच्या नुकसानीच्या पंचनाम्याला फक्त या गोष्टीमुळे आले नाही की ज्या मंडळामध्ये 25%च्या वर तक्रारी गेल्या, मग त्या मंडळातले फक्त त्यांनी काही जे नमुना सर्वे केला, फक्त नमुना सर्वे म्हणजे मोजक्या गावांचा सर्वे, आणि त्यावरूनच बाकींच्या गावाचे नुकसान भरपाई गृहीत धरून फक्त 25% नुकसान भरपाई यामुळे मिळणार आहे। आणि यामध्ये खरं नुकसान आहे ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण वाहून गेले त्या शेतकऱ्यांना तेवढीच, आणि ज्याचं थोडं जरी नुकसान झालं तरी त्यांनाच तेवढी। फक्त या 2 प्रसिद्धी पत्रकामुळे जे केंद्र शासनाने काढलेले पत्रक होते, विम्यामध्ये जो बदल केलेला होता त्यामुळे या शेतकऱ्यांचं असं नुकसान होणार आहे। आणि त्यामुळे हे कर्मचारी
त्या सर्वेला आले नाही. आता या पीक विम्याबाबत पुन्हा कोणकोणत्या काय गोष्टी आहेत मित्रांनो, आपण वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता या अगोदर सर्वेची काय सिस्टीम होती, विमा देण्याची काय पद्धत होती, आणि आता नवीन जे काही बदल झालेले आहेत त्यावेळेस ते सुद्धा आपण बदल एक एक प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही मित्रांना शेअर करा. मात्र मित्रांनो, पूर्ण पीक विम्याची जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला सर्व माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.